अक्कलकोट रोड गांधीनगर झोपडपट्टी 2 बूथ क्रमांक 209, 210, 211 या ठिकाणी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी मन की बात कार्यक्रम आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालाय। तसेच गणपतीची आरती करण्यात आली। जय देव जय देव जय मंगल मूर्ति मन कामना जय देव जय गौरी कमला चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे दंत मुकुट शोभतो बरा मूर्ती पूरे करणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव बोल पीतांबर परिवर वंदना सरस्वती वक्र तुंग त्रिनेना दाता माता वाक्पाले सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे शिवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव गणपति बप्पा मोरया। भीम सिंह भवेश जी ने इस समुदाय के बच्चों की शिक्षा पर अपना फोकस किया ताकि उनका भविष्य उज्जवल हो सके। उन्होंने मुसहर जाति के करीब 8000 बच्चों का स्कूल में दाखिला कराया है। उन्होंने एक बड़ी लाइब्रेरी भी बनवाई है। जरूरी डॉक्यूमेंट बनवाने में, उनके फॉर्म भरने में भी मदद करते हैं। इससे जरूरी संसाधनों तक गांव के लोगों की पहुंच और बेहतर हुई है। लोगों का स्वास्थ्य बेहतर हो, इसके लिए उन्होंने 100 से अधिक मेडिकल कैंप लगवाए हैं। जब कोरोना का महासंकट सिर पर था, तब भीम सिंह जी ने अपने क्षेत्र के लोगों को वैक्सीन लगवाने के लिए भी बहुत प्रोत्साहित किया। देश के अलग अलग हिस्सों में भीम सिंह भवेश जी जैसे कई लोग हैं जो समाज में ऐसे अनेक नेक कार्यों में जुटे हैं। एक जिम्मेदार नागरिक के तौर पर हम इसी प्रकार अपने कर्तव्यों का पालन करेंगे तो यह सशक्त राष्ट्र के निर्माण में बहुत ही मददगार साबित होगा। या प्रसंगी मंडळ अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, शेखर एगे, शिवानंद पुजारी, नरसप्पा चिम्मन, हरीश कोंडूर, श्रीनिवास सिद्राल, पांडुरंग चेअरमन, कृष्णहरी कोमाकुल, प्रशांत होसमनी, बाळू हादिमनी, उमेश पवार, रवी परकेपल्ली, बद्दी चिप्पा, हरी बिलकुल, अंबादास मिट्टा, राजक्का एलदी, संकुमावशी पवार येमूल, नागमणी चिम्मन या भागातील नागरिक उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी आज 110वी एपिसोड मन की बात सोडली। गेल्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता त्यांनी मन की बात ही सुरुवात केली। या माध्यमातून या सगळ्या देशातल्या जनतेचं त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या अडीअडचणी व तसं या देशातल्या केलेल्या ह्या आत्तापर्यंतची जी प्रगती आहे आणि जसं माणूस जसं या देशातला नागरिक प्रगती करत चाललेला आहे आणि त्याचं या जनतेसमोर नागरिकांसमोर ठेवून नागरिकांनाही त्याच्यामधनं काहीतरी शिकवण व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं प्रगती आपलं स्वतःचं वैयक्तिक असू द्या किंवा देशाचं असू द्या, या देशातलं संस्कृती असू द्या किंवा खेळाडूंचं असू द्या किंवा या देशातील झालेली प्रगती औद्योगिक असू द्या किंवा अनेक गोष्टीवर त्यांनी या 110 एपिसोडमध्ये त्यांनी आपला प्रभाव टाकला आणि या आपल्या देशाच्या लोकांच्या समोर ठेवून आणि आपलं स्वतःचंही मत मांडलं आणि लोकांच्या मताचंही जाणीव करून घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून लोकांना काय पाहिजे हेही त्यांना समजलं आणि लोकांनाही कळालं की आपल्या देशात आपण कसं प्रगती करू शकतो आणि लोकांनी कसं पुढं चाललं आहे। या सगळ्या एपिसोडचा आजचा 110वा एपिसोड होता आणि यानंतरनं 3 महिन्यांनी 111वा चालू होणार आहे। पण या सगळ्या माध्यमातून ज्यांनी या देशातल्या या लाखो कोट्यावधी लोकांशी जो संपर्क साधला, आज मला असं वाटतं की देशातला पहिला पंतप्रधान आहे की ज्यांनी एवढ्या मोठ्या 110 वेळा त्यांनी एपिसोडमधनं आपल्या या देशवासियांशी चर्चा केलं, अनेक वेळा त्यांचं मनोगत ऐकलं, असं पंतप्रधान आपल्या देशाला मिळालं।
शेखर हिगे सुपर व्हायरल भारतीय जनता पार्टी. आता आज रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मन की बात कार्यक्रम आयोजित तर मन की बात कार्यक्रम घेत आणि आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी गांधीनगर भाग नंबर 2 या ठिकाणी आयोजन केले व या भागातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोदी साहेबांचे कार्यक्रमावर भाषण ऐकले.